किल्ले शिवनेरीवर आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, शिवनेरीवर सध्या काय वातावरण आहे, कशी तयारी करण्यात आलेली आहे या सोहळ्याची? राज्यभरातून शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवरती शिवभक्त दाखल होत आहेत। शिवनेरी किल्ल्याकडे जाणारा हा रस्ता, या रस्त्याच्या मध्ये जे काही दरवाजे आहेत ते फुलांच्या सजावटीने असे आपल्याला सुशोभित केलेले दिसत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी शिवनेरीच्या या सगळ्या सोहळ्याच्या जे आयोजक आहेत ते आहेत। कशी तयारी आहे? गेल्या 2-3 दिवसांपासून कोणत्या कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं? 17 तारखेपासून खरं तर शिवजयंती महोत्सवाचं शिवमहोत्सवाचं आयोजन या जुन्नर तालुक्यामध्ये शिवजयंती उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात येते। त्यामध्ये प्रामुख्याने तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। 17 तारखेला द फोक आख्यान हा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला। काल शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात शिवभक्त खाली शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी आले होते। रात्री 12 वाजता महाआरती झाली, शिवरायांना मानवंदना देण्यात आली आणि विद्युत रोषण फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये शिवाजी महाराजांच्या शिवजयंती साजरी करण्यात आली। तर रात्रभर हे सगळे शिवजयंतीचे कार्यक्रम सुरू होते। राज्यभरातून शिवज्योत प्रज्वलित करण्यासाठी शिवभक्त या ठिकाणी येत राहिले आणि पहाटे हे सगळे जे शिवभक्त आहेत ते ज्योत घेऊन त्यांच्या गावाकडे मार्गस्थ झाले। दुसरीकडे आपल्याला या ठिकाणी या शिवनेरी किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात हे शिवभक्त वरती जाताना दिसत आहेत। मात्र जो शासकीय सोहळा आहे तो फक्त निमंत्रितांसाठी असणार आहे आणि जेव्हा मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर शिवजन्माचा सोहळा आटोपून पुढे जातील त्यानंतर सामान्यांसाठी हा किल्ले शिवनेरी जो आहे तो जयंतीच्या दर्शनाच्या साठी उपलब्ध होणार आहे। त्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक आधीच किल्ल्याच्या पायथ्याशी आलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये मान्यवर या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात होईल आणि सकाळी 9 वाजता शासकीय शिवजयंतीच्या सोहळ्याला सुरुवात होईल। नक्कीच मंदार, या सोहळ्याचे सगळे अपडेट तुझ्याकडून घेतच राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।